नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। मी तृप्ती, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। बघा मंडळी, प्रत्येकाला वाटतं की माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी स्थिर राहावी, माझ्या घरामध्ये लक्ष्मीने कधी काढता पाय घेऊ नये, जो अनावश्यक खर्च आहे तो माझ्या घरातला टाळावा, माझ्या घरातले जे दुखणं आजार आहे ते सततचे दूर व्हावे, मी जो पैसा कमवतो त्या पैशामध्ये वाढ व्हावी, माता लक्ष्मीने अखंड माझ्या घरात राहावं, माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी वैभव अखंड नांदावं, संपत्ती अखंड राहावी, यासाठी अनेक पुरुष अनेक मंडळी पूजा अर्चा सेवा करत असतात, अनेक उपाय देखील करत असतात। आहो मंडळी, जर तुम्ही काही या समस्येने त्रस्त असाल किंवा माता लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर राहावी यासाठी जर तुम्ही काही उपाय करत असाल तर यंदा या सोमवारी आली आहे कोजागिरी पौर्णिमा। या कोजागिरी पौर्णिमेला जर तुम्ही हा उपाय केला तर अगदी 1% नाही तर 1000 पटीने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करणार आहे। तुम्हाला धन धान्याची संपत्तीची कशाची कमतरता राहणार नाही। अतिशय साधा पण अतिशय प्रभावी उपाय आहे। हा उपाय आपल्याला रात्री 12च्या नंतर करायचा आहे। तो कसा करायचा, कधी करायचा, पूजा कशी करायची, साहित्य काय, याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। बघा मंडळी, शरद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते, कारण या दिवशी लक्ष्मी मातेचा जन्म झाला आहे। यालाच आपण कोजागिरी पौर्णिमा किंवा कौमुदी व्रत सुद्धा म्हणतात। धनप्राप्तीसाठी हा दिवस अतिशय शुभ आहे। शरद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी त्यासोबत इंद्रदेव कुबेरदेव साक्षात पृथ्वीवर येतात आणि ज्या घरामध्ये त्यांचं पूजन चालू आहे त्या घरामध्ये ते अखंड वास करतात, त्या घरातून ते कधीही काढता पाय घेत नाही अशी मान्यता आहे। यासोबत लोक श्रद्धेने त्यांची पूजा करतात। या दिवशी चंद्र त्याच्या 16 पटीने भरलेला असतो आणि त्यांच्या किरणांनी अमृताचा वर्षाव पृथ्वीवर होत असतो। त्यामुळे आपण जी दुधाची खीर आहे ती रात्रभर चंद्रप्रकाशात ठेवतो आणि त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर आपण ती आपल्या घरामध्ये ग्रहण करत असतो। मग या दिवशी आपल्याला जे लक्ष्मी पूजन आहे ते करायचं आहे। आता लक्ष्मी पूजन आपल्याला रात्री 12 ते 12:39 पर्यंत करायचं आहे। मग लक्ष्मी पूजन करणं अतिशय सोपं आहे। सगळ्यांना वाटत असेल की खूप मोठी पूजा आहे, रात्रीचं वेळ आहे, जागायचं का, झोपायचं नाही, पण मंडळी अगदी हात जोडून सांगते, तुम्ही ही जर रात्रीची पूजा केली तर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करणार आहे। तुमच्या घरातून माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेणार नाही। तुमच्या घरात सुख शांती समृद्धी अखंड नांदणार आहे। ती कधी तुमच्या घरातून कमी जे आहे ती होणार नाही। मग त्यासाठी आपल्याला फक्त एक दिवस रात्री 12 ते 12:39 म्हणजे 39 मिनिटाची फक्त आणि फक्त अतिशय प्रभावी सेवा करायची आहे। या सेवेने अनेकांचं सोनं झालं आहे, तुमचं देखील होणार आहे। पूजन कसं करायचं ते जाणून घेऊ। बघा मंडळी, सर्वप्रथम आपल्याला जिथे पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्यानंतर तिथे आपल्याला स्वस्तिक किंवा एक कमळाचं फूल काढायचं आहे। त्यानंतर त्या कमळाच्या फुलाला किंवा स्वस्तिकाला हळदी कुंकू व्हायचं आहे। त्यानंतर तिथे आपल्याला चौरंग ठेवायचा आहे। चौरंगावर आपल्याला पांढऱ्या रंगाचा कपडा ठेवायचा आहे। आता आपण लाल कलरचा किंवा केशरी कलरचा ठेवू शकतो, पण ही जी पूजा आहे ही चंद्राची आहे। मग चंद्राची पूजा असल्याने त्याचा जो शुक्र ग्रह आहे तो पांढऱ्या रंगाचा आहे। मग त्यामुळे चंद्राला पांढऱ्या रंगाच्या वस्तू अतिशय प्रिय आहे। मग त्यामुळे आपल्याला पांढऱ्या रंगाचा कपडा टाकायचा आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल किंवा केशरी वापरू शकतात। त्यानंतर सर्वप्रथम आपण जी पूजा करतो त्या पूजेला सर्वप्रथम आपल्याला सुंदरशी छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे। त्यानंतर सर्वप्रथम पूजा करतो आपण ती दीप प्रज्वलन करून। आता बघा मंडळी, तुम्ही ही सेवा किंवा ही पूजा माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी करत आहात। तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीने राहावं असं तुम्हाला वाटतं तर तुम्हाला न चुकता या दिवशी अतिशय सुंदर अतिशय आपण जशी लक्ष्मी पूजनाला तयारी करतो तशी सुंदर पूजा आपल्याला मांडायची आहे। कारण माता लक्ष्मीने आपल्या घरात वास करावा असं प्रत्येकाला वाटतं, तिने आपल्या घरात आकर्षित व्हावं। मग त्यासाठी तुम्हाला सुद्धा अतिशय सुंदर आणि आकर्षित अशी पूजा करायची आहे। मग त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दिवा घ्यायचा आहे। मी तर 2 समया घेतल्या आहे, तुम्हाला जसं शक्य असेल तसं घ्या। त्यानंतर दिवाला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित करताना शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते। परत आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायची आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे। त्यानंतर आपल्याकडे लक्ष्मीचा फोटो असेल अतिशय उत्तम, नसेल तरीही चालेल। माझ्याकडे लक्ष्मीचा फोटो आहे तो मी इथं मांडत आहे। मग लक्ष्मीचा फोटो मी स्वच्छ पुसून घेतला। त्यानंतर लक्ष्मीच्या फोटोला मी गंध अक्षता अर्पण केल्या, फूल अर्पण केलं, हार असेल तर हार अर्पण करा। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सर्वप्रथम आपण जी पूजा करतो ती म्हणजे गणपती बाप्पांची।
तुमच्याकडे सुपारी असेल सुपारी घ्या, माझ्याकडे मूर्ती आहे। सर्वप्रथम मी 5 वेळेस शुद्ध जल अर्पण केलं, त्यानंतर पंचामृताचा अभिषेक केला, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप केला आणि त्यानंतर परत गणपती बाप्पाची मूर्ती पाण्यातून काढली आणि ती परत आपल्याला 2 नागवेलीची पानं घ्यायची आहे। नागवेलीची पानं नसतील तर अगदी खाली थोडेसे तांदूळ टाका आणि त्यावरती मूर्ती ठेवायची आहे। मूर्तीला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे, फूल अर्पण करायचं आहे। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची आपण ही जी पूजा करत आहोत ती म्हणजे लक्ष्मीची। तुमच्याकडे श्रीयंत्र असेल श्रीयंत्र घ्या, तुमच्याकडे लक्ष्मी यंत्र असेल लक्ष्मी यंत्र घ्या। माझ्याकडे लक्ष्मीची मूर्ती आहे, तुमच्याकडे लक्ष्मीची चांदीची पंचधातूची मूर्ती असेल तुम्ही ती देखील घेऊ शकतात। माझ्याकडे पंचधातूची लक्ष्मीची मूर्ती आहे, मी ती घेतली आहे। त्यानंतर आपल्याला देवीला अभिषेक करायचा आहे। देवीला अभिषेक करताना तुमच्याकडे वेळ असेल तर श्री सूक्त म्हणा, नसेल तर अगदी ओम महालक्ष्मी देवी नमः, ओम महालक्ष्मी देवी नमः या मंत्राचा जप करा किंवा एखाद्या देवीचा मंत्र सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकतात। त्यानंतर आपल्याला परत अभिषेक शुद्ध जल अर्पण करायचं आहे, त्यानंतर परत पंचामृताचा अभिषेक करायचा आहे, परत शुद्ध जल अर्पण करायचं आहे, हळदीचा कुंकवाच्या पाण्याने आपल्याला परत अभिषेक करायचा आहे। त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे, त्यानंतर 2 नागवेलीची पानं घ्यायची आहे, त्यावर थोड्याशा अक्षता टाकायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला मूर्ती आहे ती ठेवायची आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी आपण माता लक्ष्मी यासोबत इंद्र कुबेरदेव आणि भगवान विष्णू यांचं पूजन करतो। मग या दिवशी इंद्राच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व आहे। मग आता इंद्राची पूजा कशी करायची? सर्वांच्या घरी इंद्राची जी मूर्ती आहे ती असते का? नाही। मग आपल्याला एक कलश घ्यायचा आहे, त्या कलशामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे, तो स्वच्छ धुवून घासून घ्यायचा आहे, त्यात शुद्ध पाणी टाकायचं आहे, त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकायची आहे आणि त्यानंतर त्या कलशावर आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे। त्यानंतर साईडने 2 रेषा, इकडच्या साईडने 2 रेषा टाकायच्या आहे, त्यानंतर त्याला मध्ये जे टिंबे काढायचे आहे आणि त्यानंतर थोडेसे तांदूळ टाकून आपल्याला इंद्र देवाची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर त्यात तुम्ही नागवेलीची पानं किंवा जो आंब्याचा डहाळ आहे तो सुद्धा ठेवायचा आहे। मी आंब्याचा डहाळ ठेवला आहे, त्यानंतर त्यांना फूल अर्पण केलं आहे, हळदी कुंकू टाकलं आहे, अक्षता टाकल्या आहेत, हात जोडले आहे, नमस्कार केला आहे, फूल अर्पण केलं आहे आणि त्यानंतर आपण जी इंद्रदेवाची स्थापना आहे ती केली आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी कुबेर देवांची सुद्धा पूजा करतात। या दिवशी जर आपण कुबेर देवांची पूजा केली तर आपल्या घरामध्ये जे धनधान्य आहे त्याची कमतरता राहत नाही, पैशाचा वर्षाव आपल्या घरात अखंड होत असतो, म्हणजे आपल्या घरातला जो पैसा आहे तो कधी संपत नाही, अशी इंद्रदेवांचा आशीर्वाद असतो। मग या दिवशी तुम्हाला कुबेर देवांची सुद्धा पूजा करायची आहे। तुमच्याकडे कुबेर देवांचं यंत्र असेल चालेल, मूर्ती असेल तरीही चालेल, मूर्ती नसेल तुम्ही सुपारी घेऊ शकता, पण माझ्याकडे मूर्ती आहे, आता मी मूर्ती घेणार आहे। मूर्ती मी तामणात ठेवली आहे, शुद्ध जल अर्पण केलं आहे, त्यानंतर परत पंचामृत अर्पण केलं आहे, त्यानंतर परत शुद्ध जल अर्पण केलं आहे, मूर्ती तामणातून काढली, स्वच्छ पुसून घेतली, त्याला परत गंध अक्षता अर्पण केला, फूल अर्पण केलं। त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता चंद्राची पूजा करायची आहे। मग आता चंद्र कसा काढायचा? तर चंद्र हा पांढऱ्या रंगाचा कारक असतो। मग तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे, तांदूळ आणि आपल्याला थोडासा एक छोटा गोल काढायचा आहे, त्या गोलाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, त्यानंतर धूपदीप दाखवायचा आहे, सर्व देवांना धूपदीप दाखवायचा आहे। त्यासोबत आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या दिवशी जो नैवेद्य असतो तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे मसाला दूध त्याला आपण पायस म्हणतो किंवा दूध म्हणतो, आटवलेलं दूध, त्याचा नैवेद्य आपल्याला सगळ्यांना देवांना दाखवायचा आहे, शक्य झाल्यास आरती करायची आहे। आता ही पूजा मांडणी जी आहे ती तुम्ही 11 सव्वा 11ला करून ठेवू शकतात। त्यानंतर तुम्हाला जी सेवा करायची आहे ती कोणती? तर बघा, तुम्हाला न चुकता अगदी देवाजवळ बसून 39 मिनिटाची ही सेवा करायची आहे। आता सेवा कशी करायची? तर आपल्याला 12 ते 12:39 पर्यंत लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी सेवा करायची आहे। तुम्हाला जपमाळ घ्यायची आहे आणि जपमाळी तुम्हाला 11 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप म्हणायचा आहे किंवा जी जप आहे तो करायचा आहे। त्यानंतर श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, त्यासोबत विष्णू गायत्री मंत्र, श्री कुबेर गायत्री मंत्र यांचा प्रत्येक वेळा 1 माळ जप करायची आहे। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जे मंत्र आहे ते लिहून देणार आहे, तुम्ही ते बघून घेऊ शकतात। यासोबत तुम्हाला न चुकता 16 वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे आणि श्री व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा म्हणायचं आहे। यासोबत गीतेचा 15वा अध्याय वाचायचा आहे। ही सेवा अतिशय प्रभावी सेवा आहे। अगदी आपल्याला मोजून अर्धा किंवा पाऊण तास लागणार आहे। त्या अर्ध्या तासामध्ये आपल्याला ही अतिशय प्रभावी सेवा करायची आहे। या सेवेने तुमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे, तुमच्या घरामध्ये पैशाचा पाऊस पडणार आहे, म्हणजे तुमच्या घरातला जो पैसा आहे तो कधी कमी होणार नाही, तुमच्या घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती राहणार आहे। मग त्यासाठी तुम्हाला या दिवशी अतिशय साधी पण अतिशय प्रभावी सेवा करायची आहे। आता या दिवशी अनेक लोकांना जर काही असहाय्य आजार असतील तर त्यांनी या रात्री
त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये जर बसले तर त्यांचे जे असह्य आजार असतात ते आजार सुद्धा कमी होत असतात. त्यांचा जो प्रकाश आहे तो आपल्या शरीरावर जर पडला तर आपली त्वचा चमकते आणि त्यासोबत आपले जे काही आजार असतील, चर्मरोग असतील ते सुद्धा दूर होत असतात. आता अनेकांना जर डोळ्याचा त्रास असेल, डोळ्याच्या काही समस्या असतील तर यांनी सुद्धा रात्री 12 ते 1 पर्यंत न चुकता थोडंसं चंद्राकडे जर बघितलं तर आपली दृष्टी जी आहे ती चांगली होते आणि आपल्याला डोळ्याच्या आजारापासून आपली लवकरात लवकर सुटका होते. यासोबत अशी मान्यता आहे की कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या करकमलामध्ये वर आणि अभय घेऊन भाविकांना आपले व्रत करण्याला प्रसन्न करते. जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार धनधान्य देईल, ती म्हणत असते. दरवर्षी करण्यात येणारे हे व्रत लक्ष्मी देवीला संतुष्ट करण्यासाठी केले जाते. त्याने लक्ष्मी माता प्रसन्न होऊन समृद्धी आणि लाभ देत असते आणि त्यानंतर मृत्यूनंतर सुद्धा आपल्याला परलोकातही सद्गती मिळत असते. मग त्यामुळे अनेक भाविक न चुकता या दिवशी जे पूजा अर्चा आहे ते करत असतात. असंच या दिवशी आपल्याला घरामध्ये जे ज्येष्ठ व्यक्ती असेल, ज्येष्ठ बहीण भाऊ असेल त्यांना सुद्धा या दिवशी औक्षण करतात आणि या दिवशी सुद्धा अश्विन पौर्णिमा म्हणून साजरी करतात. अश्विन महिन्यातील या दिवशी माता लक्ष्मी तुमच्या घरात येणार आहे. मग त्यामुळे घरातील जो अंधार आहे तो दूर करायचा आहे. शक्य झाल्यास तुम्ही अगदी बाहेर जो तुमची पायरी आहे किंवा जे बाहेर मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर तुम्हाला शक्य झाल्यास तुपाचे, तेलाचे दिवे लावायचे आहे. अगदी जितके दिवे लावणार आहेत तितके माता लक्ष्मी खुश होईल, प्रसन्न होईल आणि भरभरून तुम्हाला आशीर्वाद देईल. यासोबत आपण जिथे पूजा मांडणार आहोत तिथे शक्य झाल्यास अतिशय सुंदर रांगोळी काढा, सुशोभित करा. यासोबत जितके दिवे तुम्हाला तुपाचे, तेलाचे लावता येईल तेवढे दिवे प्रज्वलित करा. याने सुद्धा माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होईल, आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल, आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदेल. अतिशय प्रभावी, अतिशय साधी सोपी सेवा आहे. सर्वांनी करावी. सर्वांवर माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील. अतिशय साधी आणि सोपी माहिती होती, मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ मित्र, मैत्रीण, नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.